आणि स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। हा ब्लॉग कशाचा आहे काय नाही हे तुम्हाला तर माझ्या थंबनेलवरून मात्र समजलंच असेल। मस्त अशी एक कुसकुशीत करंजीची रेसिपी बघणार आहोत। यासाठी कोणकोणतं साहित्य लागते, कशी बनवायची काय नाही हे सगळं डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। पण ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा लागेल, तर वेट अँड वॉच। तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1 किलो मैदा, 1 किलो रवा आणि हे आहे कोकोनट पावडर। तर हे कोकोनट पावडर आपल्याला सारण बनवण्यासाठी लागणार आहे आणि हे नंतर मी 1 किलो रवा आणि 1 किलो मैदा मिक्स करून घेतला। तर नंतर या मिश्रणात आपल्याला ॲड करायचं आहे तेल किंवा तूप। तर इथे मी 2 वाटी तेल गरम करून ॲड केलं आणि त्यानंतर याच्यात टाकायचं चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि त्यात लागेल तसं पाणी ॲड करून त्याचा एक छान असा डो तयार करून घ्यायचा। हा डो रेस्ट करायला ठेवायचा कमीत कमी अर्धा तासासाठी। आणि त्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये साखर घ्यायची आणि त्यात 4-5 विलायची ॲड करायची आणि ते मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आणि त्यानंतर ग्राइंड केलेल्या साखरेमध्ये आपण जे कोकोनट पावडर घेतलं होतं ते मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर रेस्ट करायला ठेवलेल्या डोचे असे छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि ते पुरीच्या आकाराचे गोल लाटून घ्यायचे। आणि आता लाटलेल्या पुरीत जे कोकोनट पावडरचं आपण मिश्रण बनवलं होतं ना, ते सारण यात भरून घ्यायचं आणि करंजीला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा। आणि त्यानंतर बनलेली करंजी मध्यम आचेच्या गॅसवर तेलात डीप फ्राय करून घ्यायची आणि बघा मस्त कुसकुशीत करंज्या तयार झाल्या। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा।